तिकडे पण तसंच आणि इकडे पण तसंच. काय बोलायचं आता तुम्हाला. सगळे अडचणीच आहेत माझ्या मागे. तिकडे टाकून येते. तिकडे टाकून आले ना. सगळं आपलं कामधंदा झालेलं आहे. आता गोळ्या खायच्यात. गोळ्या खायच्यात. डॉक्टर म्हणले हे तपासा ते तपासा. तर पायाचा त्रास झालाय. काय तपासू. पाय असले दुखतेत ना. आणि काय तपासू मला तेच कळत नाही. की डॉक्टर म्हणते पाय तपासून घ्या. आता पायाचा तर सूज आहे पायाला. त्याला आता काय करणार मी. दवाखाना तर बघा एवढ्या दिवसांनी 10 वर्ष झाले दवाखाना करते. दुसरंच काही 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 काय काय होत होतं. पण आता मेन पायांचा प्रॉब्लेम झालाय. लय दुखतेत पाय. लय दुखतेत पाय. काय सांगायचं तुम्हाला. एवढे पाय दुखतेत ना माझे. एवढे पाय दुखतेत. कुठे जाता येत नाही ना. काय नाही. काय करायचं. गरम पाणी करून पिते. गरम पाणी करून पिते. सिलेंडर गेला काय. सिलेंडर बी गेला का काय म्हणलं. दुकाळात 13वा महिना. एक तर पैसे नाही कोणाकडं. हे पुरीकडे पण पैसे नाही. तिच्याकडे पण पैसे नाही. माझ्याकडे पण पैसे नाही. आता
मेन. कसं काय सिलेंडर घ्यायचं सांगा तुम्ही. साधा उपाय सांगितलेला आहे मला एक भाऊनं. त्याने काय सांगितलेले म्हणले अद्रक आणि काळी मिरी रोज प्यायचं दुधामध्ये. ते पण पेत नाही हो मी. मीच बचत करून काय फायदा आहे. मीच बचत करून काय फायदा आहे. सगळे उधळून देते तर आम्ही एकली बचत करते. नाही जीवाला हे बघा लता कपडा जीवाला माझ्या काहीच नाही. नाही अंगाला हे जम्पर, नाही केसाला तेल. काय करायचं. तरी पण मी म्हणते जाऊ दे बाबा, जाऊ दे बाबा. आपलंच परिवार आहे, आपलेच लेकर आहेत. काय करायचं. काय करणार. काय करणार तुम्ही सांगा. तरी पण मी म्हणते जाऊ दे. तर काय करणार. मी नाही हे करणार तर कोण करणार. असं वाटतंय कुठं निघून जावं राहून यांच्यापाशी राहायची आता इच्छा पण राहिली नाही माझी. नंतर पिते पाणी. इच्छा पण नाही राहिली आता. माझ्यासाठी कोणीच नाही. काय करायचं. हे मोबाईल फुटलाय. मोबाईल पण फुटलाय ना. हे बघा 2 जागेवर मोबाईल फुटलाय. काय करायचं. काय करणार. कोणाला सांगायचं. सगळी घरातच जाते. सगळं आलेलं घरातच जाते. नाही दवाखान्याला पैसा कुठं म्हणतात एस्करा काढा काय काढा पायाचा. घरातच पूर्ण म्हणून काय करणार मी. काय करणार सांगा तुम्ही. घरातच पुरं नाही. एवढे आता उभा राहते ना. एवढे पाय दुखावलेले आहेत ना. मी तर तुम्हाला पायाचाच प्रॉब्लेम सांगते. उठून सुटून मी तुम्हाला पायाचा प्रॉब्लेम सांगते. काय करणार. काय करणार हे तुम्ही दिसत नाही चांगलं. एवढं दुखतंय ना. अयो लय दुखते हो. लय दुखते. रडा येते. नुसतं रडा येते. काय करायचं. काय करायचं. आणि लोकांना वाटते लय चांगली. कशाचं चांगले काय. आता बघा पोरला म्हणलं काही फोटो बिटो आपलं व्हिडिओ माझे जे टाकलेले आहेत ना ते म्हणलं हे करू कट करू. पोराने मला म्हणलं हे बटन दाब. मी दाबले सगळे व्हिडिओ निघून गेले मी महिन्यात. तसंच झालं. आणि हे बघा मग व्हिडिओ मी सकाळी कुठून टाकू. कवा व्हिडिओ करू मी. पोरगे मी असं खोडीलपणा करते. कुणीच नाही माझ्याकडून. कुणीच नाही. एक तर व्हिडिओ काढते ना सगळ्यांना टेन्शन आहे माझं. व्हिडिओ काढते म्हणून सगळ्यांना टेन्शन आहे. तरी मी म्हणते जाऊ दे परमेश्वरा. मला काढायचंच आहे व्हिडिओ. कुणी काय बी म्हणू जा. आताच माझ्याच एवढं वांद आहे. माझं दवाखाना मला भेटत नाही. काय नाही. नंतर माझं काय होईल. थकले भंगले नंतर मला काम नाही झालं तर नंतर काय होईल. त्या हिशोबाने मी व्हिडिओ काढायला लागले. कवर काम करू. कवर काम करू. किती काम करू. काय ते काम करायला काय आहे का नाही. तरी म्हणत नाही कुणी एवढं काम करते.
माझी दया कोणालाच नाहीये. सगळे माझे दुश्मन आहेत. माझं कुणीच नाहीये. कुणीच नाही माझं. ज्याला दुःख लागते ना त्याला कळते. जे आईचा आरामध्ये आहे ना त्याला काय कळणार आहे. सगळे माझी मजा बघतात. कुठवर पोहोचत ती बघू. जिंदगीत तर कधी हार नाही मानली. जिंदगीत कधीच हार नाही मानली. मेहनत करत राहिले. भरपूर मेहनत केली. कधी सुखाचे दिवस मला कोण देणार आहे सुखाचे दिवस. युट्यूब मध्ये पण माझी कोणाला दया नाही येत. माझं माहीत कुणीच नाही. माझ्या मायाचं कुणीच नाही. माझी दया कुणालाच नाही. किती रडले ना. कुणाला माझं दुःख नाही वाटणार. मी किती पण रडले ना माझं दुःख कुणालाच नाही वाटणार. माझं कुणालाच नाही वाटणार. किती रडून पण काय फायदा आहे. ते तन्मयतन करायला ना तिकडं. नमस्कार सगळ्यांना. सकाळच्या पाणी पिण्यासाठी भरून ठेवलं ना. म्हणलं तांब्याच्या कळशीचं पाणी प्यावं म्हणून ठेवलंय. नमस्कार. तर बंद करते आता.